वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा, कारण की या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा तुम्हाला डायरेक्टली फायदा होणार मेरिट यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट होण्यासाठी. कोणकोणत्या त्या गोष्टी आहेत त्या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बिल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरतीमध्ये आपल्याला जर नाव यायचं असेल तर त्यासाठी आपल्या 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. एक म्हणजे टेट परीक्षेमधला स्कोर, आणि दुसरं म्हणजे आपल्यासाठी कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला पसंती मिळतात त्या 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. आता जर तुम्ही विचार केला की तुमचा टेट परीक्षेला जो स्कोर आहे तो खरोखर महत्त्वाचा असतो का, तर हो, टेट परीक्षेतल्या स्कोरनुसारच तुमचे जे आहे मेरिट यादीमध्ये किंवा निवड यादीमध्ये नाव येतं. आणि दुसरं जे आलं पसंतीक्रम कसे देतो आपण, त्यानुसार तुमची शिक्षक भरतीमध्ये निवड होते. जर तुम्हाला जाहिराती चांगल्या येत आहेत पण तुम्ही पसंतीक्रम फक्त काही लिमिटेड प्रिफरन्स देत आहेत तर तुमचं तेवढ्याच जागांसाठी विचार होणार. आणि जर तुम्ही पसंतीक्रम जास्त ठिकाणी देत आहेत तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. त्याच्यामुळे पसंतीक्रम खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे, आता या व्हिडिओमध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. या गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये सांगितली की टेट परीक्षेतला स्कोर आणि पसंतीक्रमाबद्दल, पण बाकीच्या इतर सुद्धा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये निवड होण्यासाठी मदत करणार आहे. ठीक आहे, तर पहिली सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे टेट परीक्षेमधला स्कोर. जसं मी तुम्हाला अगोदर आत्ता सांगितलं की टेट परीक्षेमधला स्कोर कसा मदत करतो. समजा फॉर एक्झाम्पल माझा स्कोर 130 प्लस आहे किंवा 140 प्लस आहे, तर त्यावेळेस मी विचार करेल की वरच्या वर्गासाठी मला कसं ट्राय करता येईल. 150-155 मार्क असले तर त्यावेळेस 11वी-12वीच्या जागेसाठी प्रयत्न करेल. जर त्याच्यापेक्षा कमी मार्क असले तर मी 9वी-10वीसाठी प्रयत्न करेल. पण जर समजा 130-140 मार्क आहे तर त्यावेळेस माझं जर टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 पास असेल तर त्यावेळेस मला वर्ग 6 ते 8ची किंवा वर्ग 1 ते 5ची पोस्ट मिळू शकते, कारण की तेवढ्या वॅकन्सी यावर्षी शिक्षक भरतीमध्ये आहे. तुमचा जर तेवढा स्कोर असेल तर तुम्हाला 1 ते 5 किंवा 6 ते 8ची जागा जी आहे ती मिळणार आहे. म्हणजे टेट परीक्षेमधला स्कोर खूप महत्त्वाचा आहे. आता एखाद्या उमेदवाराचा स्कोर जर समजा 40-50 असा असला तर त्यावेळेस तुमचा ॲक्च्युअली स्कोरच कमी आहे, तर त्यावेळेस तुम्हाला पसंतीक्रम जरी हजारो आले तरी सुद्धा तुमच्या शिक्षक भरतीमध्ये नंबर लागेल याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं टेट परीक्षेमधला स्कोर जो आहे जेमतेम जरी स्कोर असला पाहिजे तुमचा, म्हणजे थोडक्यात जास्त कमी नसावा, जास्त असला तर चालतो पण जास्त कमी नसावा. ॲव्हरेज स्कोर असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. त्याच्यामुळे टेट परीक्षेमधला स्कोर जो आहे तो नंबर 1 असला पाहिजे किंवा टेट परीक्षेमधला स्कोर महत्त्वाचा आहे. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे तुम्ही कोणत्या मीडियममध्ये येतं ते. आता फॉर एक्झाम्पल मराठी मीडियमच्या जागा चांगल्या आहे, उर्दू मीडियमच्या जागा ज्या आहेत जेमतेम आहे, इंग्लिश मीडियमच्या जागा सुद्धा जेमतेम आहे. मग मराठी, इंग्लिश, उर्दू आणि हिंदी मीडियमच्या जागा सुद्धा थोड्याफार आहे, जास्त नाही आहे. ठीक आहे, तर या 4 मीडियमपैकी जास्त जो मेरिट लागतो किंवा जास्त जे मार्क्स लागतात ते लागतात मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना. आता त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे की ते कोणत्या वर्गासाठी पात्र, म्हणजे कोणत्या वर्गासाठी अप्लाय करणार आहेत. जर तुम्ही खालचा वर्ग निवडला तर ऑब्विसली तुम्हाला स्कोर कमी लागेल, आणि वरच्या वर्गासाठी जर तुम्ही प्रयत्न करताय तर त्यावेळेस तुमचा स्कोर तेवढा असला पाहिजे, तर ते तुमच्या वरच्या वर्गाची पोस्ट तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे, म्हणजेच काय, तर ही गोष्ट खूप महत्त्वाची की तुमचं मीडियम कोणतं आहे. आता जर समजा माझं फॉर एक्झाम्पल माझं मराठी मीडियम आहे आणि मला जर वर्ग 1 ते 5 साठी जायचं आहे, तर त्यावेळेस मी विचार करेल माझ्यासाठी किती जागा आलेल्या आहे, मला किती जाहिराती दिसत आहेत, कोणत्या ठिकाणी मी अप्लाय करू शकतो आणि मला एक पोस्ट त्यातली कशी मिळेल याकडे माझं जास्त फोकस असणार आहे. राहिली गोष्ट उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियमचा जो मेरिट असतो किंवा मेरिट लिस्टमध्ये जे आकडेवारी असते किंवा कट ऑफ असतो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी कट ऑफ जो आहे इंग्लिश मीडियम किंवा उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांना लागतो. त्यांच्या शाळा मर्यादित जरी असल्या तरी सुद्धा विद्यार्थी संख्या सुद्धा मर्यादित असते, एवढे काही विद्यार्थी संख्या जास्त नसते. ठीक आहे, इंग्लिश मीडियमच्या यावर्षी जागा चांगल्या प्रमाणात यायला पाहिजे होत्या पण तेवढ्या प्रमाणात नाही आल्या, तरी सुद्धा इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी काय म्हणतात त्याला डायव्हर्ट न होता फोकस फक्त याच्यावर ठेवायचं की आपला नंबर शिक्षक भरतीमध्ये कसा लागेल. 2 गोष्टी सांगितल्या आपण टेट परीक्षेमधला स्कोर, दुसरा आहे मीडियम, आणि तिसरी जी आहे गोष्ट ती आहे, या गोष्टीला विसरून चालणार नाही आणि ती गोष्ट शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला तुमची निवड होण्यासाठी खूप मदत करणार आहे, ती आहे कास्ट. यावर्षी तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक कास्टचा मेरिट जो आहे तो वेगवेगळा लागतो. आता समजा ओबीसीचा जो मेरिट आहे तो थोडा हायेस्ट लागतो किंवा थोडा जास्त लागतो, आणि बाकीच्या ज्या कास्ट आहे उदाहरणार्थ समजा SC, ST, EWS, SCBC किंवा अजून NT प्रवर्ग किंवा VGA यांचा जो मेरिट आहे थोडा जेमतेम लागतो, आणि खुल्या प्रवर्गाचा जो मेरिट आहे तो जवळपास जो आहे तो चांगल्याच प्रमाणात लागतो. दरवर्षी खुल्या प्रवर्गाचा किंवा ओबीसीचा मेरिट थोडा हाय राहतो, बाकीच्या कास्टचा मेरिट थोडा कमी राहतो. तर यावर्षी असा फायदा आहे की खुल्या प्रवर्गाला जागा जास्त आहेत, मग त्याच्यामुळे खुल्या प्रवर्गाचा मेरिट थोडा कमी येऊ शकतो काही ठिकाणी मेरिट जो आहे तो वाढू शकतो. हा झाला कशाची गोष्ट, ही झाली गोष्ट कशाची, कास्टची. आता तुमच्या कास्टमध्ये किती जागा आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे. यावर्षी एक अजब गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की कास्टनुसार जेवढं रिझर्वेशन आहे तेवढ्या जागा यावर्षी आल्याच नाही. तेवढ्या जर जागा आल्या असत्या तर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक कास्टच्या, म्हणजे एखादा विद्यार्थी ज्या कास्टमध्ये येतोय त्याच कास्टमधल्या जागा त्याला आल्या असत्या.
ओपनच्या जागेसाठी त्याला अप्लाय करावं लागलं नसतं, किंवा मग थोडक्यात असं म्हणू शकतो आपण की ज्यांचं एज क्रायटेरिया ओलांडलं, त्यांनी 38 वर्ष ओलांडले, तरी सुद्धा त्यांना जे आहे त्यांच्या कास्टमधूनच फायदा झाला असता जर कास्टसाठी चांगल्या जागा आल्या असतात. ठीक आहे, तर कास्टचा खूप महत्त्वाचा रोल आहे निवडीसाठी किंवा निवड होण्यासाठी. चौथी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुम्ही पसंतीक्रम कसे देतात त्याकडे. मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला पसंतीक्रम खूप महत्त्वाचे आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोर ॲव्हरेज आहे, पण त्या विद्यार्थ्यांना पसंतीक्रम चांगल्या ठिकाणी दिलेत, किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी त्याने पसंतीक्रम दिले, आणि एखादा असा उमेदवार आहे त्याला वाटलं की बुवा नाही आपल्याला फक्त जवळचे जिल्हे पाहिजे 2-3, त्यामध्ये लागला तर लागला, नाही तर मी सेकंड फेजसाठी वेट करेल. तर अशा वेळेस काय होते की जो विद्यार्थी सर्व ठिकाणी सर्वसमावेशक पसंतीक्रम देतो, किंवा 100 विदाऊटसाठी आणि 50 विथ इंटरव्ह्यूसाठी, अशा उमेदवाराची निवड कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या ठिकाणी होते जर त्याच्यापर्यंत मेरिट आला तर. म्हणजे कमी जरी मार्क असले 118, 120 किंवा 117, तरी सुद्धा त्या उमेदवाराचं सिलेक्शन होतं. कशामुळे? फक्त पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिल्यामुळं. आणि ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी आहे, जिथं कोणी विद्यार्थी जात नाही, कमी मेरिट लागतो किंवा कट ऑफ कमी लागतो अशा जिल्ह्यांचा, तर त्या ठिकाणी जर तुम्ही पसंतीक्रम दिले तर त्यावेळेस निवड होऊ शकते. खाजगीमध्ये सुद्धा बघा, खाजगीमध्ये जर आपण बघितलं तर खाजगीचा मेरिट खूपच कमी लागतो किंवा कट ऑफ खूप कमी लागतो. खूप साऱ्या विद्यार्थ्यांची विचारणा होती की खाजगीचा मेरिट किती लागतो. तर खाजगीचा मेरिट जो आहे तो तुमच्या मुलाखतीच्या प्रमाणानुसार अवलंबून असतो. खाजगीचा मेरिट कसा असतो, एकदा तुमच्या मुलाखत यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला त्या संस्थेवर जायचं, मुलाखत द्यायची. एकाच 3 प्रमाणामध्ये एका जागेसाठी 3 उमेदवारांना बोलावलं जातं, त्यातल्या एका उमेदवाराची निवड केली जाते. तर तुम्हाला अध्यापन कौशल्य तुमचं सुधारावं लागेल, आणि तुमची जर निवड तिथं झाली तर तुम्हाला विदाऊट डोनेशन तिथं तुमचं सिलेक्शन होऊन जातं. नंतर ते तुमचं नाव रेकमेंड करतात पवित्र पोर्टलला, आणि पवित्र पोर्टल थ्रू तुमचं नाव मग निवड यादीमध्ये येतं, शेवटच्या यादीमध्ये, मुलाखत सह जी यादी लागते तिच्यामध्ये. ठीक आहे. आणि आता सगळ्यात शेवटची जी गोष्ट आहे जी तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये शिक्षक होण्यासाठी मदत करते ती आहे तुमचं क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही म्हणाल की क्वालिफिकेशनचा आपल्याला एवढा फायदा होतो का शिक्षक भरतीमध्ये? होतो. जर तुमचं क्वालिफिकेशन चांगलं आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, BEd, DEd, TET पेपर 1, TET पेपर 2 पास असाल, जेवढं तुमचं क्वालिफिकेशन चांगलं तेवढे तुम्हाला जास्त पसंतीक्रम येतात. म्हणजे थोडक्यात जर तुमचं DEd आहे तर वर्ग 1 ते 5 साठी सुद्धा एलिजिबल आहे. काही विद्यार्थ्यांचं DEd सुद्धा असतं आणि काहींचं BEd सुद्धा असतं, मग त्यांना DEdचे सुद्धा येतात आणि BEdचे सुद्धा पसंतीक्रम येतात. ज्या उमेदवारांना DEd नाही त्यांना DEdचे नाही येणार, पण 6 पासून तर 12वी पर्यंत सर्व येतील. ठीक आहे. त्यासाठी सुद्धा काही अटी आहेत. जर तुम्हाला 9वी 10वीची प्रिफरन्स हवे असतील तर त्यावेळेस ग्रॅज्युएशन लागतं, त्याच्याशिवाय येत नाही. आणि जर तुम्हाला 11वी 12वीची पसंतीक्रम यायची असली किंवा जाहिराती दिसायच्या असल्या तर त्यावेळेस तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे काय तर थोडक्यात तुमचं क्वालिफिकेशन सुद्धा मॅटर करतं की तुम्ही किती शिकलेले आहात, आणि तुमचं TET पेपर पास आहे का. TET पेपर 1 पास असेल तर वर्ग 1 ते 5, TET पेपर 2 पास असेल तर वर्ग 6 ते 8. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहे, मॅथ सायन्स आणि सोशल सायन्स. म्हणजे आपल्या क्वालिफिकेशनचं सुद्धा आपल्याला मदत होते कशासाठी, जाहिराती येण्यासाठी. आणि जेवढ्या जास्त जाहिराती आल्या तर तेवढ्या आपण चूज करू शकतो त्यामधल्या कोणकोणत्या जाहिराती ठिकाणी मी जाईल किंवा कोणकोणत्या ठिकाणी गेलो तर माझा फायदा होऊ शकतो, हा विचार मी करू शकतो जाहिराती जास्त आल्या तर. जर तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला जागाच नाही आल्या तर त्यावेळेस मात्र तुम्ही एक म्हणू शकता की तुमच्या क्वालिफिकेशननुसार जेवढ्या व्हॅकन्सीज पाहिजे तेवढ्या व्हॅकन्सी नाही आल्या, त्याच्यामुळे तुम्हाला कमी जाहिराती आल्या आणि तेवढ्याच जाहिरातींना तुम्हाला पसंतीक्रम द्यावे लागले. ठीक आहे. तर या सर्व गोष्टी होत्या आणि या गोष्टीचा फायदा निश्चितच तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये, येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये होणार आहे. आणि होप करूया की तुमच्या सर्वांची नावं जी आहेत निवड यादीमध्ये शिक्षक भरती 2025-26 मध्ये जे आहे प्रसिद्ध व्हावेत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा. हे चॅनल नवीन आहे, या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. आणि तुमचा जो अभिप्राय तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच.